बिहार नंतर चंदीगडमध्ये इंडिया आघाडीला मोठा फटका बसलेला आहे। चंदीगड असो किंवा बिहार या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्याचं दिसतंय, कारण नितीश कुमार भाजप सोबत आले आणि त्यानंतर लगेच चंदीगडमध्ये इंडिया आघाडीकडे घसघशीत बहुमत असूनही महापौर मात्र भाजपचा बसलेला आहे। आणि या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपचे नेते विनोद तावडे यांनी स्ट्रॅटेजिस्टची भूमिका बजावली आहे। या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतोय? कालपासून चंदीगड महापालिकेतील निवडणुकांची देशभरात इतकी का चर्चा होते, इतकं काय महत्त्वाचं दडलंय त्या महापौर पदामध्ये, हे सगळं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सोमेश कोलगे, गल्ली टू दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कॅमेऱ्यावर आहेत प्रवीण दीक्षित। मित्रांनो, इंडिया आघाडीला सर्वात मोठा फटका बसला तो नितीश कुमारांच्या एक्झिटनी, कारण नितीश कुमार हे आघाडीचे इंडिया आघाडीतील नेते होते आणि विशेष म्हणजे नितीश कुमारांनीच पहिल्यांदा जातीय सर्वेक्षण केलं, जे जातीय सर्वेक्षण राहुल गांधींनी आपल्या निवडणुकांचा अजेंडा ठेवला होता। आणि त्यानंतर लगेचच चंदीगडच्या मिशनसाठी विनोद तावडे रवाना झाले आणि चंदीगडमध्ये सुद्धा महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच बसलेला आहे। आपण पहिल्यांदा समजून घ्यायला हवं की चंदीगडचं महापौर पद इतकं महत्त्वाचं का आहे। चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखलं जातो, आपल्याला सर्वांना माहिती आहे। पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी असलेलं हे शहर आहे, परंतु या चंदीगडात विधानसभा नाही, पण या चंदीगडमध्ये एकमेव महापालिका आहे आणि ही महापालिकाच म्हणजे तिथलं स्थानिक प्रशासन किंबहुना लोकल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे इतर महापालिकांसारखीच चंदीगडची महापालिका नसून चंदीगडच्या महापौर पदाला आणि महापालिकेलाही एक वेगळं महत्त्व आहे, कारण तो केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथे चंदीगडची महापालिका सोडून दुसरा कोणत्याही स्वरूपाचा गव्हर्नन्सचा प्रकार अस्तित्वात नाही। चंदीगड ॲडमिनिस्ट्रेशन, चंदीगड प्रशासन म्हणून ओळखलं जातं। त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटरची नेमणूक जशी इतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये थेट केंद्र सरकारकडून राष्ट्रपतींमार्फत केली जाते, तशीच चंदीगडमध्ये सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटरची नेमणूक केली जाते आणि या ॲडमिनिस्ट्रेटरच्या अंडर एक स्थानिक प्रशासन व्यवस्था म्हणून चंदीगडची महापालिका आहे। त्यामुळे चंदीगड महापालिकेची रचनाही अतिशय वेगळी आहे। जवळपास एकूण 45 नगरसेवकांची ही महापालिका असते, परंतु त्यापैकी 10 नगरसेवक हे नॉमिनेटेड असतात, तर इतर 35 नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून येतात। आता सध्याची चंदीगडमधली जी परिस्थिती आहे त्यानुसार एकूण 15 नगरसेवक हे आम आदमी पक्षाचे आहेत, 6 नगरसेवक हे काँग्रेसचे आहेत। त्यामुळे 6 अधिक 15 असे मिळून इंडिया आघाडीकडे एकूण नगरसेवक होते 21। मतदान करणारे 35 नगरसेवक असले तरी सुद्धा चंदीगडचे जे स्थानिक खासदार असतात त्यांना सुद्धा मत देण्याचा अधिकार या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये असतो आणि त्यामुळे तिथल्या स्थानिक खासदार आहेत किरण खेर, ज्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। त्यामुळे भाजपचे एकूण नगरसेवक होते 14, त्यासह त्यांच्यासोबत किरण खेर या 15वं मत त्यांच्याकडे होतं आणि अकाली दलाचे एक मत, असं मिळून जवळपास 16 मते ही भारतीय जनता पक्षाकडे होती। दुसऱ्या बाजूला भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीकडे मात्र काँग्रेसची 6 मतं आणि त्यांच्यासह आम आदमी पक्षाची स्वतःची 15 मतं, अशी जवळपास 21 मतांची बेरीज होती। महापौर बसवण्यासाठी तुम्हाला स्पष्टपणे 19 मतं असणं आवश्यक असतं। असं म्हणतात की यापूर्वी 18 जानेवारीलाच चंदीगडच्या महापौर पदासाठी निवडणूक होणार होती, मात्र तिथले जे अनिल मसीह नावाचे स्थानिक प्रशासक आहेत, जे रिटर्निंग ऑफिसर असणार होते या निवडणुकीसाठी, त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही। आम आदमी पक्ष ताबडतोब हायकोर्टामध्ये गेला। हायकोर्ट त्यावर काही म्हणण्यापूर्वी चंदीगड प्रशासनाने नवी तारीख सांगितली आणि त्या तारखेनुसार 30 जानेवारी 2024 रोजी चंदीगडच्या महापौर पदाची निवडणूक होणार होती आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एक नव्या रणनीतीद्वारे एक स्ट्रॅटेजिक गेम केलेला आहे, ज्या मार्फत भाजपचे मनोज सोनकर हे महापौर म्हणून निवडून आले। आपण कालपासून एक व्हिडिओ पाहत असू, ज्या व्हिडिओमध्ये एक अधिकारी दिसत आहेत चंदीगड महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात बॅलेट पेपरची मोजणी करताना। ते बॅलेट पेपर एका बाजूला ठेवतात आणि ते बॅलेट पेपर उचलून कोणीतरी पळून जात असतो। तो पळून जाणारा माणसाला पुन्हा भाजपची माणसं पकडतात आणि ते बॅलेट पेपर हे पुन्हा एकदा
स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आणून देतात आणि मग रिटर्निंग ऑफिसर घोषणा करतात की भाजपचे मनोज सोनकर हेच महापौरपदी निवडून आलेले आहेत। ही जी सगळी क्रोनॉलॉजी आहे यातून एक दिसतंय की बॅलेट पेपर पळवापळवीचा प्रयत्न काल झाला होता। महापालिकेत जे सगळे नगरसेवक मतदान करतात ते बॅलेट पेपरवर करतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जर बॅलेट पेपरवर तुम्ही अनावश्यक खाडाखोड केलेली असली किंबहुना तुमचा बॅलेट पेपर हा स्पष्टपणे तुम्ही कोणाला मत दिलंय हे दाखवत नसेल तर तुमचं मत बाद केलं जातं। काल भाजपने कशा प्रकारे आपला महापौर बसवला हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की या बॅलेट पेपरपैकी 8 इंडिया आघाडीच्या नगरसेवकांचे बॅलेट पेपर म्हणजेच त्यांची मतं बाद ठरवण्यात आली होती आणि यावरून आक्षेप घेतला जातोय। यावरून आज प्रियांका गांधींनीही विधान केलेले, यावरून अरविंद केजरीवालांनी भारतीय जनता पक्षाने लोकशाहीचा खून केला असं विधान केलेलं आहे। परंतु यांच्यापैकी कोणाच्याच एक गोष्ट लक्षात येत नाहीये आणि जो एक साधा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कोणाकडे नाही। ज्या 8 नगरसेवकांची मतं बाद केली गेली त्यामध्ये 6 काँग्रेसचे होते आणि 2 आम आदमी पक्षाचे होते। काँग्रेसच्या एकूण 6 नगरसेवकांपैकी 1 नगरसेवकांनी यापूर्वीच भाजपकडे उडी मारली होती, त्यामुळे यामध्ये 5 काँग्रेसचे आणि 3 आम आदमी पक्षाचे राहिले होते। यांची मतं बाद झाली आहेत। ज्यांचं मत बाद करण्यात आलंय ते अजूनपर्यंत आक्षेप का घेत नाहीयेत हा सगळ्यात मोठा मुद्दा चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक समजून घेताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। तुम्ही मत दिलं असेल, तुम्ही तुमच्या बॅलेट पेपरवर काय लिहिलंय हे तुमच्यापेक्षा जास्त इतर कोणाला माहिती नसलं पाहिजे आणि तुम्हीच त्याविषयी सर्वाधिक दावा करू शकता। मग ज्या 8 नगरसेवकांची मतं बाद करण्यात आली, जे इंडिया आघाडीचे नगरसेवक होते ते पुढे का येत नाहीयेत? कोर्टामध्ये सुद्धा या 8 नगरसेवकांपैकी कोणीही गेलेलं नाही। आम आदमी पक्षाचे महापौर पदाचे जे उमेदवार होते ते कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोर्टात चॅलेंज केली आहे। दुसऱ्या बाजूला प्रियांका गांधींनी स्टेटमेंट दिलंय, अरविंद केजरीवालांनी स्टेटमेंट दिलंय, आम आदमी पक्षाचे तरुण तुर्क खासदार राघव चड्डा यांनी स्टेटमेंट दिलंय। परंतु ज्या 8 नगरसेवकांची मतं बाद करण्यात आली ते समोर यायला तयार नाहीत, ते स्टेटमेंट देत नाहीयेत, ते आपल्या बॅलेट पेपर बद्दल कुठलाच दावा करत नाहीयेत। मग खरोखरच या 8 नगरसेवकांची मतं स्थानिक प्रशासनाने बाद केली, स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने बाद करवली की आपली मतं बाद व्हावीत हीच या 8 नगरसेवकांची इच्छा होती का हा मूलभूत प्रश्न निर्माण झालाय। आणि म्हणून इंडिया आघाडीला फटका असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी हा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो की हे 8 नगरसेवक जे काँग्रेसचे होते, जे आम आदमी पक्षाचे होते, या 8 नगरसेवकांची मतं बाद केली गेली। परंतु बाद केल्या गेलेल्या 8 पैकी एकाही नगरसेवकाने आज जवळपास 24 तास उलटून गेलेत परंतु समोर येऊन दावा केलेला नाही की माझं मत वैध होतं किंबहुना माझ्या बॅलेट पेपरवर योग्य प्रकारे खाणाखुणा केलेल्या होत्या तरी सुद्धा माझं मत हे चुकीच्या पद्धतीने माझा बॅलेट पेपर हा संबंधित अधिकाऱ्याने अवैध ठरवलेला आहे याविषयी कोणत्याही स्वरूपाचा दावा हा अजूनपर्यंत संबंधित मतदार म्हणजे जे नगरसेवक आहेत त्यांनी केलेला नाहीये। त्यामुळे इंडिया आघाडीतलं पाणी कुठे मुरतंय तर ते इथे मुरतंय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। बिहारमधील नितीश कुमारांच्या एक्झिट नंतर इंडिया आघाडीला जो सर्वात मोठा धक्का बसला आणि खऱ्या अर्थाने भाजपने हे सगळे ऑपरेशन घडवून आणण्यामागे एक मूळ कारण होतं ते म्हणजे इंडिया आघाडीचं मॉरल ब्रेकडाऊन करण्याचं। त्याचा जो पुढचा टप्पा होता तो चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुका होत्या आणि त्या महापौर पदाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपनी आम आदमी पक्ष व काँग्रेस हे दोघेही एकत्रितपणे महापौर पदासाठी सुद्धा मतदान करू शकत नाहीत हे दाखवून दिलेलं आहे आणि हे दाखवून देत असताना त्यांनी आपला महापौर यशस्वीपणे चंदीगडमध्ये बसवलेला आहे। आता जर टीका करायची असेल तर मला असं वाटतं कदाचित भारतीय जनता पक्षावर ही टीका व्हायला हवी की तुम्ही अशा प्रकारे तोडाफोडीचं राजकारण का केलं। परंतु पुन्हा एकदा इंडिया आघाडीचे नेते चुका करताना दिसत आहेत। ते सगळेजण या एकूण निवडणूक प्रक्रियेच्या तांत्रिक मुद्द्यात जात आहेत आणि त्या तांत्रिक मुद्द्याला हात घालताना जो सगळ्यात मोठा सेल्फ गोल इंडिया आघाडीतून केला जातोय तो म्हणजे ज्यांची मतं बाद केली ते नगरसेवक का पुढे येत नाहीत,
त्या नगरसेवकांनी आपल्या बॅलेट पेपरवर ज्याला मत दिलं होतं त्यांनी समोर येऊन हे सांगितलं पाहिजे की माझं मत चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आलंय, किंवा मी ज्या उमेदवाराला मत दिलं होतं तो उमेदवार स्थानिक प्रशासनाच्या पसंतीचा नव्हता आणि म्हणून त्यांनी माझ्या विरोधामध्ये किंबहुना चुकीच्या पद्धतीने माझं मत बाद केलं। पण या 8 पैकी एकही नगरसेवक समोर येत नाही। याचा अर्थ चंदीगड जी अतिशय महत्वाची, मानाची आणि सत्तेच्या दृष्टीने एक अत्यंत वेगळी, विलक्षण, देशभरातील समजली जाणारी महापालिका, त्या महापालिकेत भाजपने महापौर बसवलाय। आताही या मतदानाच्या एकूण टेक्निकॅलिटीज मध्ये जाण्यात काही अर्थ नाहीये। आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र नांदण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी उघडपणे स्वीकारल्या गेल्या पाहिजेत, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर सुखपाल सिंग खैरा सारख्या काँग्रेसच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं नार्कोटिक्सच्या केसेसमध्ये। पंजाब पोलिसांनी त्यांची अटक केलेली आहे आणि या अटकेनंतर अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधात सुरू असलेल्या राजकारणानंतर खरोखरच इंडिया आघाडीची स्वप्न पाहणं हे फिजिबल आहे का, व्यवहार्य आहे का, हा प्रश्न आहे। आणि खरोखर इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांसमोर एक कंपल्शन झालेलं आहे की मोदींच्या विरोधात लढत असताना जर सगळे एकत्र येत असतील तर आपण त्यात येत नाही असं चित्र निर्माण होऊ नये। दुसऱ्या बाजूला जर सगळे एकत्र येत आहेत तर आपण त्यांना घेत नाही असं चित्र निर्माण होऊ नये, हे कंपल्शन काँग्रेसवर झालेलं आहे। त्यामुळे वस्तुस्थितीकडे कानाडोळा केला जातोय, परंतु कोणत्याही लढाई जिंकण्यापूर्वीची जी पहिली पायरी असते त्यामध्ये वस्तुस्थिती स्वीकारणं हे लक्षात घ्यायला हवं। आणि जर ती वस्तुस्थिती काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि जे सगळे विरोधी पक्ष भाजपला हरवू इच्छितात त्यांना जर स्वीकारायची असेल तर त्यांनी सुरुवात इथून करायला हवी। मला असं वाटतं चंदीगड महापौर पदाची निवडणूक हा इंडिया आघाडीच्या पहिल्या परीक्षेतील अपयशाचा नमुना असला तरी सुद्धा इंडिया आघाडीने या विषयावर जर वस्तुस्थिती स्वीकारून इतरत्र टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता जर प्रत्यक्ष स्थिती स्वीकारली आणि त्या वस्तुस्थितीच्या आधारे आरोप केले आणि जर राजकीय एकूण आपला अजेंडा ठरवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय कदाचित भविष्यामध्ये इंडिया आघाडी यशस्वी ठरू शकेल। निवडणुकीला अतिशय कमी काळ उरलेला आहे, पण तरी सुद्धा अजूनही आपले नगरसेवक कुठले होते हे जर इंडिया आघाडीच्या लक्षात येत नसेल तर मला असं वाटतंय की ही त्यांच्या भविष्यातील निराशाजनक एकूण भवितव्याची नांदी ठरू शकते। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आपल्या मित्रपरिचितांना व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।